महाराष्ट्र हे भारतातील वीज निर्मिती करणारं आघाडीचं राज्य आहे। एकूण वीज निर्मितीच्या 15% वीज निर्मिती ही महाराष्ट्रात केली जाते। खनिज तेल, नैसर्गिक वायू, पाणी यांचा वापर करून वीज निर्मिती केली जात असली तरी 70% वीज निर्मिती ही कोळशापासून केली जाते। ज्या कोळशाच्या टंचाईमुळे हे वीज संकट आलंय त्या कोळशापासून नेमकी वीज निर्मिती कशी केली जाते ते आपण समजून घेऊया। थर्मल प्लांटमध्ये कोळशापासून वीज निर्मिती करण्यासाठी टर्बाइन सारखे विज्ञान आहे। कोळशाचे छोटे छोटे तुकडे करून त्याची बारीक पावडर भट्टीत जाळली जाते। त्यावर पाण्याने भरलेला बॉयलर असतो। हे पाणी गरम होऊन त्याची वाफ होते। खूप जाड पाईपमधून ही वाफ टर्बाइनकडे जाते। टर्बाइन म्हणजे मोठे चाक ज्यामध्ये ब्लेड जोडलेले असतात। वाफेच्या ऊर्जेने टर्बाइन जोरदार फिरतं आणि फिरत राहतं। टर्बाइन जेवढ्या जास्त वेगाने फिरतं तितक्या जास्त वेगाने वीज निर्माण होते। यासाठी बॉयलर मध्ये पाणी गरम करून उच्च दाबाची वाफ तयार केली जाते। हे फक्त बारीक कोळसा जाळूनच शक्य आहे। चंद्रपूर, भुसावळ, खापरखेडा, कोराडी, नाशिक, पारस, पोफळी, उरण येथे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेत। तर टाटा पॉवर कंपनी ही स्वतंत्र वीज निर्मिती करून मुंबईला पुरवठा करते। महाराष्ट्रात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, परभणी येथे कोळशांच्या खाणी आहेत। मात्र वाढत्या मागणीमुळे तो साठाही अपुरा पडत चालला आहे। एकूण वीज निर्मितीपैकी 70% उत्पादन हे कोळशाने होतं। यासाठी पर्याय निघतील तेव्हा निघतील, पण एकूण परिस्थिती लक्षात घेता संसाधनांचा डोळ्यात तेल घालून काळजीपूर्वक वापर करणं हेच आपल्या हातात उरतं आहे। तुम्हाला आमची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।